पुणे म्हाडा मंडळाची जी जाहिरातीसाठी जे खूप सारे लोक उत्सुक होते, त्यांची बातमी आता आपल्याकडे आलेली आहे. जे वृत्तपत्रामध्ये बातमी अशी सांगण्यात आली, की पिंपरी चिंचवडमध्ये जे म्हाडा 4,500 घरे बांधणार आहेत. जी म्हाडा लॉटरीमध्ये जी उपलब्ध असणार आहेत आणि त्याच्या ची घरे आपल्याला फॉर्म भरून आपण ते मिळवू शकतो. याची माहिती आपण पूर्ण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको आणि म्हाडा लॉटरीची जे लेटेस्ट लॉटरी निघते त्याची माहिती आपल्या या चॅनलवरती मिळत असते. म्हाडा लॉटरीमध्ये जर आपल्याला घर घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला एक ॲप्लिकेशन करावं लागतं, ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. तो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे. तुम्ही कोणत्याही महामंडळामध्ये भाग घ्या, जसे की मुंबई महामंडळामध्ये भाग घ्या, कोकण महामंडळामध्ये भाग घ्या, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे हे जे कोकण महामंडळाचे जे जाहिराती येतात त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरून आपण लॉटरी सिस्टमतून आपल्याला घरं मिळत असतात. याच्यामध्ये फॉर्म भरण्याची जी स्टेप बाय स्टेप आहे तो एकच फॉर्म असतो. फक्त आपल्याला फॉर्म भरताना जे मंडळ आहेत, जसे की नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोकण हे जे मंडळ आहेत तिथं फॉर्म भरताना आपल्याला फक्त ते सिलेक्ट करावं लागतं. फॉर्म भरण्याची स्टेप एकच आहे. हा फॉर्म मी भरलेला आहे. कसा भरलेला आहे? जेव्हा जाहिराती येणार आहेत तसंच तुम्ही तो फॉर्म स्टेप बाय स्टेप तुम्ही भरू शकता. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता या म्हाडा मंडळामध्ये जी पुणे महामंडळामध्ये जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल, त्याच्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे कागदपत्र असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ऑलरेडी कागदपत्र जर तुमची जुळत जर ऑलरेडी झालेली असेल, तर तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करणार तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. जर तुम्ही आतापासूनच तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही काढून घेतले, जेव्हा तुम्ही म्हाडा मंडळाची जी पुण्याची जी जाहिरात येणार आहे 4,500 घरांची, याच्यामध्ये EWS, LIG, MIG घराचे किमती क्षेत्रफळ अजून जाहीर झालेलं नाहीये. पण जशी त्यांची जाहिरात पब्लिश होणार आहे त्याची माहिती आपल्या या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मिळत जाणार आहे. तुम्हाला जर या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे ज्यांच्या नावाने फॉर्म भरायचा आहे त्यांच्या नावाचं तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. दोन्हीवरती नाव सेम असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमेसेल असणे आवश्यक आहे, जे 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात. म्हणजे 2018 च्या नंतर जे डोमेसेल काढलेले आहेत त्याच्यामध्ये बारकोड आलेला ते बारकोड असणे आवश्यक आहे. कारण की बारकोड तुम्ही तिथं जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा ते म्हाडाचं जे पोर्टल आहे ते स्कॅन करते आणि स्कॅन केल्यानंतर तो जो एक रजिस्ट्रेशन नंबर असतो ऍप्लिकेशन जो आपल्या डोमेसेलचा तो तिथे कॅप्चर होतो. त्यानंतर ITR इन्कम टॅक्स रिटर्न असणे आवश्यक आहे. जे नोकरी करत असणार त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून घ्या. या आय थिंक माझ्या मते या सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला ₹1,000 पेनल्टी लागणार आहेत. ज्यांनी ITR काढलेले आहेत, ज्यांनी ITR काढलेले नाही त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून घ्या. त्यानंतर जे बिझनेस जे व्यापार करतात त्यांच्यासाठी जर इन्कम टॅक्स रिटर्न असेल तर त्यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट सांगण्यात आलेले आहे, जे तहसीलदार कडून मिळतो आपल्याला. ते तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या. आणि जे स्पेशल कॅटेगरीमध्ये जर अर्ज करायचा असेल तुम्हाला, तर तुमच्याकडे जे स्पेशल कॅटेगरी असतात, जसे की SC कॅटेगरीमध्ये अर्ज करायचा असेल तर त्यांच्या जागा असतात. ST मध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी जागा असतात. त्यानंतर माथाडी कामगार असतात, त्यांच्या जागा असतात. राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, परत एक सर्व्हिसमॅन, परत जे कलाकार असतात, परत जनरल, अशा खूप साऱ्या कॅटेगरी असतात. जास्त कॅटेगरी जसे जे जाहिरात येणार त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करू. त्यामुळे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. साईडला बातमी लावलेली आहे. परत या बातमीमध्ये काय पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ते आपण आता स्टेप बाय स्टेप पाहू. तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा साईडला बातमी लागलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आले की म्हाडातर्फे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होणार 4,500 घरांची सोडत. याच्यामध्ये पुणे महामंडळ जे म्हाडा गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ म्हणजे म्हाडा हाऊसिंग बोर्ड यांची पूर्ण तयारी झालेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये 4,500 घरांची सोडत. आता याच्यासाठी जे प्रमुख पाहुणे सांगण्यात आलेले आहेत, जसे की मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस सर आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर आहेत, त्यानंतर अजितदादा पवार आहेत, जे आहेत यांच्या हस्ते या सोडतीचं उद्घाटन होणार आहे, असे म्हाडाचे जे अधिकारी आहेत पाटील सर यांनी दिलेले आहेत. संत तुकाराम नगर जुन्या गाड्यांचा पुनर्विकास प्रक्रिया. याच्यामध्ये जे संत तुकाराम नगर आहेत इथे जे जुने गाड्या आहेत त्यांचा पुनर्विकास सुद्धा करण्यात येणार आहे. संत तुकाराम नगर मधील जे पिंपरी येथील म्हाडा वसाहतीत जुन्या गाड्यांचा पुनर्विकास करण्याचे निर्णय घेण्यात आला असून त्या जागी 4,500 घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जे संत तुकाराम नगर आहेत पुण्यामधील तिथे जे गाड्या आहेत त्यांचा पुनर्विकास करणार आहेत आणि त्याच लोकेशनला ही जी घरे निघणार आहेत. टोटल तब्बल 4,500 घरं निघणार आहेत. पुनर्विकास प्रक्रियेतून म्हाडाकडून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन जर ज्यांनी केले तर त्यांच्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जे म्हाडाचे अधिकारी आहेत पाटील सर यांनी सांगण्यात आलेले आहे. विकासकांवर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत. कायद्याने विकास कामांच्या संदर्भात प्रकल्प उभारणाऱ्या म्हाडाच्या नोटिशीनंतर सांगण्यात आलेल्या अटींचे पालन न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे येथे सांगण्यात आलेले आहे. तर आपल्याला थोडक्यात सांगायचं असंच की तुम्हाला या लॉटरीमध्ये जर भाग घेणार आहे, तर या म्हाडाची लॉटरी केव्हा पण म्हणजे जाहीर होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जे कागदपत्र असणे आवश्यक आहेत, असे आपल्याला सांगता येते. या म्हाडा लॉटरीबद्दल, पुणे म्हाडा लॉटरीबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल, तुम्ही कमेंट करा. आपण त्याला उत्तर देऊ. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.